वर्ष झाली पूर्ण. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी बर्थडे टू यू. हा? नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला काल आपण पाण्याच्या बाटल्या गाडीमध्ये नेलते ना, ते आज भरून ठेवायचे आहे, कारण की ऊन जास्त लागत. आता तिथं गाडीमध्ये ठेवलंय. 1 2 3 4 5 6 बाटल्या भरल्या आणि माठ पण भरून ठेवला. आणि वरचे 2 माठ पण आपण घर भरून ठेवले. झाडझूड आमच्या गौरीची, कारण की आमचे बाबा आहे ना सकाळी सकाळी डाळिंबावरात जायले, ते काय त्यांना जमले. मग जातो साफ करून घेऊ सर्वच रांगोळ घालायची ना, ती टाकी साफ करून घेऊन राहिली, म्हणजे बादली वाटतं येईल चांगलं. भरली आहे आता टाकी, अर्धी भरली. आणि तिकडं बघा ती टाकी भरली तर तिला थोडंसं आपलं ओलं गवत आहे ना, म्हणजे आपलं हिरवं गवत, त्याचा बंदोबस्त करायला लागत तिला आता. आणि ती खूपच जास्त वाळी दिसते. का ग खाऊन घेते हे बाई, कसं दिसतं बघा. पाहुणे आले, ते डाळिंबाचा प्लॉट बघायला आले. ते पण डाळिंबाचा, त्यांच्याकडे पण डाळिंबाचा प्लॉट आहे आणि आमच्याकडे पण आहे. त्यांना चहा पाणी केला आणि मस्त आपल्या कालच्या लोकेशनमध्ये आलो. मस्त गारवा आहे तिथं. आणि आमची मॅडम मस्तपैकी टणवून घंटेवर राहते. बसलो आता, बघू पाणी जायचं आहे बाबाकडं. मला सवडच लागत नाही तिथं पाणी जायचं, मूर्तच नाही कधी पाणीत जायचं. पायनीतला मळा म्हणतो ना, पायनीतला मळा. आमच्याकडे कसं वरतीला मळा, खालतीला मळा, पलीकडचा मळा, दोन्ही आपल्या पेरूच्या प्लॉटला आणि शेवंतीच्या प्लॉटला. येडलं एक प्लॉट आहे आपलं, त्याला 24 सोडायचं आहे 10 किलो. मग आता ब्लोअर भरायचं आहे, ट्रॅक्टर चालू करायचं आहे, कोल्ड स्टार्ट. आता काय ब्लोअर भरायला लागेल, मग 24 घ्यायला लागेल, मग खाल्ल्या प्लॉटमध्ये जायला लागेल. 5 लिटर भरायचं आहे, 2 लिटर भरून घेऊ. माझ्यावाली गौरी ना आपली आगावी बसली होती, 2दा बसली, उठवलं. आणि नंतर तिनं तिकडे जाऊन बसते उन्हामध्ये, तिकडं आकडून बांधली तर तिकडे ती मोरकी तांडली तरी चालेल, पण तिकडे जाऊन बसायचं. मग आता तिचे आहे ना पाठीवर ना पोतं ठेवलं आणि कशी म्हणती ओ अशी गागते, मला धमकी देते, मला धमकी. आता ना थोड्या बघा 100% ती ना उन्हातच बसते, दिसायला तशी नाही ती. आता पोतं खाली काढायचं पोतं आहे ना, तिला लागलं तुम्ही डायरेक्ट फिट करून टाकी, डायरेक्ट गॅस वेल्डिंग नाही करते, पण मग बांधून ठेवू तिच्यासाठी. आपण चांगलं करतो ना, आपण ऐकत नाही काय करणार. पोतं काढून राहिली पाहिली का गौरे, काय ग तिला पोतं काढायचंय, तिला पोतं काढायचं तर म्हणजे ते काय करते बा. काय ग गौरे, ऐकणारच नाही. काढलं का मी पटकन, एवढा काही टाइम नव्हता. पटापट सोडून देऊ राहिलो. ते काटा कावा चार्जिंग होईल कवा नाही, तिला अंदाज तुम्ही टाकून काय ते पडला असेल, 12-1 किलो पडला असेल, चांगलं 12 किलो 12-1 किलो पडला असेल. तिकडं वेगळं सोडायचं, खाली जायचं. खाल्ल्यावर खाणं सोडून दे, ठीक आहे. खाणं सोडायला आलो, पप्पानी काय केलं, हिनं तिकडं ना नवीन चिरून सोडत होती. पप्पाने काय केलं, हिनं जॉईंटर ट्रॅक्टरच्या डिकीतून जॉईंटर काढला आणि तिने ठेवून दिला. मी येड्यावानी जॉईंटर शोधतो, जॉईंटर सापडत नाही. म्हटलं वेळ लावू, याची आहे जेसीबीची घरे वाकत सुटून अशी लावली. एकदम मला त्या स्ट्रक्चर वाकून ठेवलं. माझं जर काम करायचं असलं ना, मी माझ्या पद्धतीने बरोबर सगळं काम करतो. मी स्ट्रक्चर वाकडं करून ठेवलं, ते करून ठेवलं. मला ना माझ्या कामामध्ये जर कोण दखल आहे का, आता मला राग येतोय. सोपं भाषा, मी ही टाकी भरून ठेवली, ही खाण्याचं फळ पप्पानी त्याच्यात टाकलं. कसं टाकलं तर बघू शकता, ही अर्ध त्या साईडला टाकीत पडेल, अर्ध बाहेर पडेल. मी एवढं मेहनतीने माझ्या गौरीसाठी पाण्याला, आंघोळीला, ती स्वतःहून पिती पण. आता एवढं मेहनतीने मी केली साफ आणि पावडरचं कसं म्हणावं सांगतो. सगळे जात आहे मम्मीची आणि पप्पाची लग्नाची ॲनिव्हर्सरी. मग आता मी चाललो आहे केक आणायला. 17 नंबरला तिथे बेकरी ना, लवर केक
भेटतो. खूप छान केक बनवून भेटतो. मग आता तिकडे चाललोय मी 70 नंबर पाशी. तुम्हाला आता तिकडे दाखवतो. फोन केला होता, ते बोलले येऊन जाय. मग आता चाललोय मी 70 नंबर जवळनी. अर्धा किलो पॅक केलं आहे. आपण त्या लोकेशनला आलो आहे. आपण आता लोकेशनमध्ये आलो आहे. ही आहे आपली बेकरी. बघू शकतो ही आहे आपला एअरपोर्ट हवे त्याच्या पाण्याच्या पाठ एकदम पाठीमागे. आता आपण केक घेतला आहे. चाललो आता आहे बघू शकतो अंडे ठेवला. चाललो आता आपल्या घरी. अन्नाच्या आपल्या घर थोडं राहिलं आहे बघा. आपलं घर केक आणला आणि फ्रीजमध्ये ठेवला आहे. आणि आता आपण गौरीची साफसफाई करत होतो तिकडं. तिच्यावाल्यानं शेण बिन आणि झाडून बुडून काढलं तिकडं झाडून. आता इकडं ते गौरीचं औषध ते बघायला आलं पण गौरीचं औषध सापडूच नाही राहिलं. एरीच ठेवलं तर पण इकडं औषधच नाही. पहिले औषध शोधावं लागेल. तिला औषध द्यायचं आहे. मग आता काय करणार द्यावंच लागणार आहे. नाही तर मग दुसरं घ्यावं लागेल. सापडतच नाही कुठं ठेवेल ते. ठेवेल म्हणजे कोणतरी फेकून दिलं असेल त्याला. तिकडं माझं सापडूच नाही राहिलं इकडं. आता हे इकडं पण नाही कोपऱ्यात. तिकडे पण नाही तिकडे पण नाही शेडमध्ये पण नाही. जास्त करून इडंच राहतं पण इडं पण नाही. हे काही नाही इडं. हे टाईमपास आहे. हे पालपा चहाची बिना शेपटीची पाल आता कुठं गेली. आणि आज संध्याकाळी आपल्या मम्मीचा पप्पाचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. सो काही जाता इडं आपलं चाललं आहे गच्ची धुवायचं काम. कारण की सेलिब्रेशन केक बड्डे सेलिब्रेशन इडं करणार आहे वरती इडं या पोर्चमध्ये. आणि खाली ना इकडं काय इकडं व्यवस्थित सगळं फक्त दोन घेऊन आलो. कारण की ना हे बघा गाणं बघा कशी गाणं. त्याच्यामुळे मग खाली तर काय करणार नाही. कारण की गरम जास्त होतं ना. मग खाली काय आम्ही केक सेलिब्रेशन नाही करणार. सगळे वरतीच करणार आहे. दिसली तर थोडीशी क्लिप दिसेल नाही दिसणार. आणि आता लगेच ब्लॉग एडिट करून घेतो. आलो दर एवढं धुवून घे. त्या कोपऱ्यातली सगळी घाण आहे ना त्या कोपऱ्यातली सगळी घाण काढून घे. आलो. गाव जायचंय का दीदी. थांब आहे झाटू. हे काय करून ठेवलं एवढं काय करायचंय. आता गावात जायचे पप्पानी काम जास्त गर्दी होत. माझा मित्र आहे ना त्याच्या आज गोंधळ होता ते चालू आहे. तर माणसं चालते. मग आता काही मी नाही गेलो. आमंत्रण होतं पण गेलो नाही. मग तेवढंच सांगायचं होतं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.